विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक निलेश लोंढे। आपण BA द्वितीय वर्षातील मराठी नाट्यात्मक साहित्य या अभ्यासपत्रिकेमधील 2 नाटिका अभ्यासल्या होत्या। युगांत हे अगदी मागच्या तासामध्ये आपण संपवलेलं एक नाटक आहे। या युगांताचा आशय आणि त्याचं विश्लेषण मी सविस्तरपणे तुम्हाला मागच्या काही तासांमध्ये दिलेलं आहे। यावेळेस आपण मुलगी झाली हो ही नाटिका पाहणार आहोत। मुलगी झाली हो हे एक पथनाट्य आहे। पथनाट्य याविषयीची चर्चा आपण केलेली आहे, तरीही परत एकदा थोडक्यात तुम्हाला सांगतो। पथनाट्य या शब्दामध्येच 2 शब्द गृहीत आहेत। म्हणजे हा एक सामासिक शब्द आहे। त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे पथ आणि दुसरा शब्द आहे नाट्य। पथ म्हणजे रस्ता, रस्त्यावर जे केलं जातं, चलता चलता जे केलं जातं ते नाटक, असं या पथनाट्याचं स्वरूप आहे। पथनाट्याचा वापर हा शक्यतो प्रबोधन करण्यासाठी केला जातो आणि पथनाट्याचं इतर नाट्यापेक्षा वेगळेपण म्हणजे एकच पात्र वेगवेगळ्या प्रकारे येतो। म्हणजे तिथं स्टेज नसतं, रंगभूमी नसते, विशिष्ट स्वरूपाचं नैपथ्य तिथं नसतं। तर चलता चलता रस्त्याने एक गोल रिंगण बनवून त्यामध्ये त्या रिंगणाच्या मध्ये 2-3 व्यक्ती जे नाटक बसवणारे असतात ते तिथं पात्र तयार करतात, ते अभिनय करतात, तिथे त्यांचा तिथे संवाद होतो आणि बाकीचे जे 8-10 लोक असतात ते गोल रिंगण करून थांबतात। म्हणजे कुणीही त्या मध्ये येऊ नये, म्हणजे जागा बनवण्यासाठी। आणि आपला जसा डोंबाऱ्याचा खेळ असतो, डोंबारी काय करतो, मध्ये बरोबर रिंगण बनवतो, मध्ये मोकळी जागा बनवतो आणि आतमध्ये त्याचा खेळ चालतो, आजूबाजूचे लोक पाहतात फक्त। अशाच पद्धतीनं आजूबाजूचे लोक मध्ये येऊ नयेत, त्याने दुरून पाहावं यासाठी 8-10 जण जे कोरस देण्यासाठी असतात पथनाट्यामध्ये, ते बाजूला थांबतात आणि आतमध्ये त्यांचं पथनाट्य चालू असतं। तर अशा पद्धतीनं आपण जेव्हा पथनाट्याचा विचार करतो तेव्हा रस्त्यानं चालणारं, रस्त्यानं करता येणारं, कोणताही रंगभूमी नाही, कोणतीही विशेष अशी नैपथ्य रचना नाही, प्रकाश योजना नाही, अशा पद्धतीचं हे पथनाट्य आपल्याला यावेळेस आहे। हे पथनाट्याचं स्वरूप याविषयीचे स्वतंत्र व्हिडिओज मी मागे दिले होते तुम्हाला। पहिल्याच व्हिडिओमध्ये मी नाटकाचे वेगवेगळे प्रकारही तुम्हाला सांगितले होते, ते तुम्ही सविस्तर पहा आणि जर काही संशय असेल तर तुम्ही मला ते विचारू शकता। तर असे हे जे पथनाट्य आहे, अशा स्वरूपाचं पथनाट्य, चलता चलता केलं जाणारं पथनाट्य, याचं रूप कसं असतं, याची मांडणी कशी असते, हे तुम्हा विद्यार्थ्यांना समजावं यासाठी मी आपल्या या गटावर, व्हॉट्सअपच्या गटावर मुलगी झाली हो हे संपूर्ण नाटक, यूट्यूबवरचं असलेलं नाटक मी तुम्हाला तिथं त्याची लिंक पाठवलेली आहे। तर तुम्ही ती लिंक पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ते एक सिनियर सिटीजन्स आहेत, म्हणजे ते नाटक बसवणारे हे वृद्ध कलाकार आहेत। म्हणजे 40-50च्या नंतरचे जे वय झालेल्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांनी ते नाटक बसवलेलं आहे। त्याच्यामुळे थोडीशी शिथिलता आहे, परंतु तरीही तुम्हाला एकंदरीत पथनाट्य कसं असतं आणि मुलगी झाली हो या नाटकाचा आशय कशाशी संबंधित आहे हे तुमच्या लक्षात येईल। तर अशा पद्धतीनं पथनाट्यामध्ये आजूबाजूला उभ्या असणाऱ्या स्त्रिया कोरस देण्याचं काम करतात। ज्याचा अभिनय, ज्याचा प्रसंग असेल तेवढ्या स्त्रिया आतमध्ये येतात, मध्ये अभिनय करतात आणि लगेच त्या बाहेर जाऊन रिंगणामध्ये उभ्या राहतात। तर याची मांडणी कशी केलेली आहे, याचं अभिनयासह सादरीकरण कसं केलं जातं, याचा प्रत्यक्ष प्रयोग हा एक पथनाट्याचा प्रयोग तुम्हाला मी यूट्यूबवर पाठवलेला आहे, तो तुम्ही पहा। म्हणजे आपण जे आता करणार आहोत
आपण जे त्याचा अभ्यास करणार आहोत हे तुमच्या लक्षात येईल. या पथनाट्याचं विश्लेषण करण्यापूर्वी आपल्याला या मुलगी झाली हो या एकांकिकेचं पार्श्वभूमी समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर मुलगी झाली हो हे जे पथनाट्य आहे याची पार्श्वभूमी समाजात स्त्रियांवर केला जाणारा अन्याय किंवा समाजातील स्त्रियांना मिळणारा दुजाभाव यावर आधारित आहे. समाजातील स्त्रियांना कुटुंबामध्ये, धर्मामध्ये, समाजामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये फारसं प्रतिष्ठित मानलं जात नाही. ते फारसं प्रतिष्ठित याच्यामुळं मानलं जात नाही कारण की आपल्याकडे तशा परंपरा आहेत असं सांगितलं जातं. आता या परंपरा कशा आहेत, या परंपरा कुठून निर्माण झाल्या याविषयी धर्माचं नाव घेतलं जातं. शक्यतो मनुस्मृतीमध्ये किंवा इतर धर्मग्रंथामध्ये स्त्रियांचे विषयी चुकीचे नियम सांगितले जातात. हे चुकीचे नियम कोणते आहेत तर स्त्रियांनी घराच्या बाहेर पडू नये, स्त्रियांनी पुरुषाच्या अधिकारामध्ये राहावं, स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये, स्त्रियांनी नोकऱ्या करू नये, स्त्री जन्माला येणं म्हणजे एक फार मोठी चूक असते, वंशाचा दिवा म्हणून पुरुषांना महत्त्व दिलं जातं, हुंडा पद्धती आहे आपल्याकडे, स्त्रियांना परक्याचं धन मानलं जातं. तर अशा पद्धतीनं स्त्रियांविषयीच्या जेवढ्या वाईट प्रथा आणि चालीरीती आहेत अशा चालीरीतींना विरोध करणारा एक मराठी साहित्यामध्ये एक प्रवाह निर्माण झाला. महात्मा फुले असतील, राजाराम मोहन राय असतील, अशा अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांचे प्रश्न हे मांडले आणि त्यातून स्त्रीवादी साहित्याचा जन्म झाला. तर या स्त्रीवादी साहित्याचा एक आविष्कार, एक नाट्य आविष्कार म्हणून मुलगी झाली हो या एकांकिकेचा विचार आपल्याला करावा लागतो. तर आपण ह्या पथनाट्याचं स्वरूप मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे आणि मुलगी झाली हो हे प्रत्यक्ष पथनाट्य देखील तुम्ही पाहिलेलं आहे. तर आपण आपल्याला अभ्यासक्रमाला असलेलं जो पथनाट्याचा एक छोटासा भाग आहे, संपूर्ण पथनाट्य आपल्याला अभ्यासक्रमाला नाहीये, तर त्यातला एक छोटासा भाग आहे, तर तो छोटासा भाग आपण पाहूयात आणि याच्यावरून आपल्याला नेमका सादरीकरण कोणत्या घटकाशी संबंधित झालेलं आहे, कशी मांडणी झालेली आहे, पथनाट्य कसं असतं याविषयीचा अंदाज आपल्याला येईल. तर आपण वाचण्याच्या पूर्वी आता हे मधातूनच दिलेलं आहे. हे जे पथनाट्याचा जो अंश आपल्याला अभ्यासक्रमाला आहे तो एकदम आतमध्ये दिलेला आहे, सुरुवातीपासूनही दिलं नाही आणि या पथनाट्याचा शेवट देखील दिलेला नाहीये. तर हा जो अंश आहे त्याच्यातला एक घटक आहे, त्याची पूर्वपीठिका मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. त्याची पूर्वपीठिका अशी आहे की एका कुटुंबामध्ये एक मुलगी जन्माला येते आणि मुलगी जन्माला आल्याबरोबर घरातील जे कर्ते स्त्रिया असतात विशेषतः त्या स्त्रिया सर्व नाराज होतात कारण की घरामध्ये मुलगी जन्माला आलेली आहे. त्या स्त्रीची सासू ती देखील त्याच परिस्थितीमध्ये होरपळलेली आहे आणि म्हणून ती सुद्धा सांगते की 4-5 मुली झाल्याच्या नंतर मला मुलगा झाला होता. तर अशा पद्धतीनं किती छळलेलं असतं तिच्या सासूनं तेही सांगते. पण हे सांगत असताना या परिस्थितीमध्ये आणखीन एक कोरस येतो, म्हणजे आजूबाजूच्या बाया, आजूबाजूचे जे पात्र आहेत ते सांगतात की मुलगा किंवा मुलगी होणं हे स्त्रीच्या हातात नसतं, तर हे पुरुषाच्या हातात असतं. म्हणजे पुरुषाची कोणती गुणसूत्र जुळतात यावर स्त्री मूल होणार का पुरुष जातीचं मूल होणार हे निश्चित होत असतं. आणि हे जेव्हा तिला समजतं तेव्हा ती थोडीशी नरमते आणि तो प्रश्न संपतो. परंतु याच्यावरून असं लक्षात येतं की समाजामध्ये स्त्रीच्या जन्माचं तेवढं स्वागत केलं जात नाही जेवढं पुरुषाच्या जन्माचं केलं जातं. नंतर जसजशी ती मुलगी मोठी होते तसतसं तिच्यावर आणखीन दडपणं आणली जातात. तिनं धुनी केली पाहिजेत, तिने भांडी केली पाहिजेत, भांडी घासली पाहिजेत, तिने घरातली सगळी कामं शिकली पाहिजेत आणि याचबरोबर जर शक्य असेल तर शिक्षणही घेतलं पाहिजे. आणि शिक्षण नाही घेतलं तरी चालेल
नोकरी नाही केली तरी चालेल, परंतु तिच्या भावानं नोकरी मिळवली पाहिजे, बाहेरचे व्यवहार सांभाळले पाहिजेत. तर अशा लहानपणापासून स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळी जी वागणूक मिळते, स्त्री मुलींना पुरुषांच्या म्हणजे भावापेक्षा बहिणीला जी एक वेगळी वागणूक मिळते, ती वेगळी वागणूक या एकांकिकेमध्ये पथनाट्यामध्ये सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी जो जुना पारंपरिक विचार आहे आणि त्याला छेदणारा जो नवीन विचार आहे, म्हणजे या मुलीला शिक्षण नको, घरकाम हवे असं म्हणणारे जी मुलं आई वडील असतात, आताची जी परिस्थिती बदललेली आहे त्याच्यामध्ये त्या मुलीला शिकायला मिळतं. ती मुली क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली असते, खेळामध्ये चांगली असते, तर तिच्या घरचे लगेच तिला विरोध करतात की तू खेळाच्या ठिकाणी जाऊ नको, तू ते नाही केलं पाहिजे, तू नटणं मुरडणं केलं पाहिजे, तू असं पुरुषासारखं खेळणं, धिंगामस्ती करणं, भांडणं करणं नाही केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने जे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, वागणूक दिली जाते, त्याची मांडणी या एक पथनाट्यामध्ये याच्यापूर्वी होते. तर असं हे स्वतंत्र अस्तित्व, स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व दाखवत शेवटी एका महत्वाच्या प्रसंगापर्यंत हे पथनाट्य येतं. तो प्रसंग असतो त्या मुलीला पाहायला काही मुलं आलेले आहेत. आता ती मुलगी नोकरी करणारी आहे, शिक्षण होऊन तिला नोकरी लागलेली आहे, आणि मग तिला मुलीकडचे पाहायला येतात, मुलाकडचे पाहायला येतात. आणि जेव्हा मुलाकडचे पाहायला येतात तेव्हा तिथे जो संवाद होतो, तिथे जी मांडणी केली जाते, तो प्रसंग, ते दृश्य यावेळेस आपल्याला अभ्यासक्रमासाठी दिलेला आहे. आता या पथनाट्यामध्ये सादरीकरण करणारे सर्व जण हे स्त्रिया आहेत. म्हणजे पुरुष पात्राचा भूमिका सुद्धा स्त्रियांनीच केलेली आहे, कारण की हे पथनाट्य आहे. रस्त्यानं चालता चालता एकच पात्र अनेक भूमिकेत सुद्धा येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं सुजाता आणि नीला या दोघीचा संवाद इथे आहे. याच्यामध्ये मीना आहे, मंगल आहे, याच्यानंतर आणखीन अनेक पात्र आहेत. आणि आणखीन एक पात्र आहे याच्यामध्ये, ते म्हणजे कोरस. कोरस म्हणजे जेव्हा मुख्य पात्र बोलत असतात तेव्हा मागच्या बाजूला जे इतर पात्र त्या नाटकामध्ये नाही आहेत, म्हणजे काम करत नाहीत, सध्या फक्त उभे आहेत पथनाट्यामध्ये, ते सामूहिक स्वरूपात बोलतात, म्हणजे एकत्रित बोलतात. म्हणजे यांचा संवाद चालू आहे आणि मागच्या बाजूनं मध्येच ते सगळेजण एकत्रित बोलतात, त्याला कोरस असं म्हणतात. म्हणजे स्टेजच्या मागून जे बोललं जातं, मुख्य रंगमंचाच्या बाजूने जे बोललं जातं, त्याला कोरस असं म्हणतात. आणि या ठिकाणी या पथनाट्यामध्ये हा जो कोरस आहे, हा कोरस समाजामध्ये ज्या गोष्टी मान्य केल्या जातात किंवा समाजामध्ये जे प्रचलित असणाऱ्या गोष्टी असतात, समाजामध्ये ज्या मान्यता प्राप्त असणाऱ्या गोष्टी असतात आणि समाजामधल्या ज्या रूढी आणि परंपरा असतात, त्याविषयीची मांडणी करणारी ही सगळी कोरस म्हणून ते पात्र येतं. आणि म्हणूनच या पथनाट्यामध्ये कोरस सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे आई आणि मुलगीचा संवाद असेल किंवा सासू आणि सुनेचा संवाद असेल. समजा असा संवाद असेल की सासू म्हणते की बाबा तुला मुलगी झाली, आता कसं होईल, तुझाच दोष आहे याच्यामध्ये. तर ती म्हणते की नाही, मुलगी झाली म्हणजे काही वाईट थोडीच झालं, असं सून म्हणते. ते म्हणते नाही, तुझाच दोष आहे. कोण सांगते? सासू सांगते. यावेळेस कोरस येतो. कोरस म्हणजे मागेच्या बाया उभ्या असतात पथनाट्यामधल्या किंवा जी पात्र उभी असतात ती सांगतात की टिंग टिंग असं म्हणतात, की त्यांचा असा आवाज येतो की टिंग टिंग. मुलगी आणि मुलगा होणं हे स्त्रियांच्या हातात नसून हे पुरुषांच्या हातात आहे. टिंग टिंग. आता हा जो कोरस आहे ही टीव्हीवरची जाहिरात म्हणून सांगितलेली आहे, किंवा म्हणजे समाजामध्ये जे प्रचलित आहे, समाजामध्ये जे मान्यता प्राप्त आहे किंवा समाजामध्ये जे चालू आहे, म्हणजे जो प्रसंग तिथं दाखवता येत नाही संवादामध्ये, तो त्या कोरसच्या पद्धतीनं एक सामूहिक भूमिकेतून इथं मांडलेला आहे. आणि त्यामुळे कोरस सुद्धा एक पात्रच आहे.
एवढं आपण समजून घेतलं म्हणजे पुढचा जो प्रसंग आहे तो आपल्याला लक्षात येईल. आता हा जो प्रसंग आहे हा फॅन्टसी म्हणजे दिवा स्वप्नाच्या स्वरूपात आहे. म्हणजे एक मुलगी आहे आणि तिला पाहायला मुलगा आलेला आहे. आणि आपल्याकडे नेहमी असं होतं की जेव्हा पाहायला येतात मुलीला तेव्हा मुलगा प्रश्न विचारतो. कुणाला? तर मुलीला. आणि मुलगी उत्तर देते, ती काही प्रश्न विचारत नाही. तर इथं दिवा स्वप्नाच्या स्वरूपात म्हणजे त्या मुलीला असं स्वप्न पडतं, त्या मुलीच्या असं कल्पनेमध्ये जातं की ती मुलाला प्रश्न विचारते. म्हणजे इथं जो प्रसंग दिलेला आहे तो दिवा स्वप्नाच्या, म्हणजे हे वास्तव नाहीये नाटकामधलं सुद्धा. ती त्याच्या विचारामध्ये जाते की आपण जर मुलाला प्रश्न विचारला तर कसं होईल. आणि म्हणून ती मुलगी जी आहे नीला नावाची, जी लग्न करायचंय तिचं, ती विचारते. आणि त्या प्रश्नापासून इथे आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित घटक सुरू होतो. ती नीला विचारते त्या मुलाला, तुम्ही किती शिकलात? आता हा प्रसंग कुठला आहे? तर मुलीला मुलगा पाहायला आलेला आहे आणि मुलगी स्वप्नात जाते तिच्या आणि ती स्वप्नामध्ये त्या मुलाला विचारते की तुम्ही किती शिकलात. आता इथे जे दुसरं पात्र आहे ते सुजाता आहे. परंतु सुजाता ही जरी स्त्री असली सुजाता, तरी नाटकामध्ये या पथनाट्यामध्ये ती पुरुषाचा रोल करते. म्हणजे तिनं चेहऱ्यावर फडका मारलेला आहे, फडकं बांधलेलं आहे, पुरुषासारखे कपडे घातलेले आहेत, चष्मा घातलेला आहे आणि जसा पुरुष असतो तशा पद्धतीने ती वावरते. म्हणजे ती अभिनय कुणाचा करते? तर पुरुषाचा. कोणत्या पुरुषाचा? तर त्या नीलाला, त्या मुलीला पाहायला आलेल्या मुलाचा रोल करते. आणि म्हणून ती पुरुषाच्या आवाजात किंवा पुरुषाच्या भूमिकेत सांगते यमे. म्हणजे असा गोंधळ होऊ शकतो की अरे ही नीला सुजाताला बोलते, याच्यामध्ये नवरदेव कुठून आला, म्हणजे मुलगा कुठून आला लग्नाला आलेला. तर तसं नाहीये. तर ही नीला काय कोणाला विचारते? त्या सुजाताला विचारते. परंतु सुजाता कोणत्या रोलमध्ये? तर मुलाच्या रोलमध्ये. म्हणून नीला म्हणते तुम्ही किती शिकलात? तिचा मुलगा म्हणतो यमे. नीला त्याला विचारते पगाराची स्लिप आणली का? मुलगा म्हणतो नाही. नीला म्हणते का? आम्हाला बघावीशी वाटते असं वाटलं नाही? बरं यमेला क्लास कोणता? मुलगा म्हणतो आठवत नाही. आता हे जे प्रसंग आहे म्हणजे तुम्हाला पगार किती आहे, त्याची स्लिप आणली का नाही, तुम्ही यमेला होतात तर तुमची कोणता क्लास होता, फर्स्ट क्लास सेकंड क्लास, ही नीला का विचारते मुलगी? कारण की तिला तसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही ते एकांकिका पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की तो मुलगा जो आहे तो हिला प्रश्न विचारतो की तुझा पगार किती, पगाराची स्लिप आहे का. मग त्याच्या असं लक्षात येतं की पगाराच्या स्लिपमधून दरमहा 500 रुपये कर्ज घेतलेलं त्यांनी, 1.5 लाखाचं 1 लाखाचं. तर ते दरमहा 500 रुपये कटतात. कोणाच्या पगारातून? त्या मुलीच्या पगारातून. तर लगेच तो मुलगा आणि सासरकडची मंडळी म्हणते की हे 500 रुपये कसं काय कटायले, तिचे पैसे काय केलं तुम्ही? तर तिचे आई वडील सांगतात की मोठ्या मुलीचं लग्न, हिच्या कर्ज काढून मोठ्या मुलीचं लग्न केलं. तर ते म्हणतात की आता असं नाही जमणार, तुम्ही 500 रुपये तुम्हाला घेता येणार नाही, दर महिन्याला 500 रुपये तुम्ही आम्हाला देऊन टाकायचे. कशामुळं? कारण की तुम्ही आमच्या सुनेचे पैसे वापरायलेत. आई वडिलांनी सुनेचे पैसे वापरता कामा नाही, तिचा पूर्ण पगार आमच्याकडे जमा झाला पाहिजे. आलं ना लक्षात? म्हणजे अशा पद्धतीनं जी वस्तू म्हणून जी खरेदी विक्रीचे व्यवहार होतात ते इथं करतात. आणि म्हणून ती स्वप्नामध्ये जाते आणि ती त्याला विचारते की तुमचा पगार किती आहे, तुम्हाला एमएला किती टक्के मार्क होते. तर तो काय म्हणतो आठवत नाही. यावर नीला म्हणते आठवत नाही म्हणजे बहुतेक पास क्लास. बरं नोकरी सोडून आणखीन काही करता का, म्हणजे एखादा छंद वगैरे. मुलगा म्हणतो मी छंदी फंदी माणूस नाही. म्हणजे तुम्हाला काही आवडतं का? तो म्हणतो मी छंदी फंदी माणूस नाही. याच्यावरून लक्षात येतं की तो किती हेकट स्वरूपाचा मुलगा आहे. तर ते आवडलेलं नाही की मुलीनं प्रश्न विचारणं, कल्पनेत देखील. हे दिवा स्वप्न आहे, खरोखर नाही. यावर नीला म्हणते छंद म्हणजे हॉबी हो, नाटकात काम, गायन वगैरे. तुम्हाला चहा तरी करता येतो का? यावर मुलगा म्हणतो आमच्याकडे पुरुषांनी चहा करायची पद्धत नाही. नीला म्हणते पुरुषांना भुका लागतात ना,
2 वेळा पानावर बसून यथेच्छ ताव मारताना हो, मागे बायकोला शिल्लक आहे की नाही याची काळजीही न करता. म्हणजे इथं त्यानं टीका केलेली आहे. सुजाता इथे तिच्या मनातल्या ज्या आक्रमक गोष्टी आहेत, म्हणजे तिला याचा राग आलेला आहे या सगळ्या परिस्थितीचा, परंतु ती जाऊ शकत नाही याच्यातून बाहेर. आणि तिला जे अनुभव आलेले आहेत लग्न मुली पाहताना, ते तिच्या स्वप्नाच्या माध्यमातून, दिवा स्वप्नाच्या माध्यमातून ती बोलते आहे. यावर तो पुरुष म्हणतो, सुजाताच आहे ती बोलणारी, परंतु तो पुरुषाच्या भूमिकेत बोलतोय. पुरुषांनी असंच वागायची पद्धत आहे आपल्याकडे पहिल्यापासून. तो त्याचं काय म्हणणं आहे की बाबा याच्यात आमची काही चूक नाही, आमच्याकडे पुरुष असेच वागतात, त्यांना चहा वगैरे करायची काही गरज नाही. यावर नीला म्हणते, कशात लिहिलंय हे, वेदात की मनुस्मृतीत? पुरुष म्हणतो, माहीत नाही, बहुधा मनुस्मृतीत असेल. यावर नीला म्हणते, मनुस्मृतीत बायकांनी घरची सगळी कामं उरकून मग नोकरी करावी असंही लिहिलंय वाटतं. म्हणजे इतकं ती बोलते. आणि यानंतर ही जी सुजाता आहे, म्हणजे जी पुरुषाच्या भूमिकेत राहते, ती मागे जाते. मागे जाते म्हणजे पथनाट्य आहे, पथनाट्यामध्ये ती मागे जाते. आणि नीला जी आहे ती रंगमंचावर एकटीच बसून राहते. आणि तितक्यात मीना पुढे येऊन तिला हलवते. म्हणजे ती जी स्वप्नात होती त्या स्वप्नामधून तो पुरुष मागे जातो आणि मीना नावाचं एक पात्र पुढे येतं आणि ते म्हणतं, बाई बाई बाई, बाबे एवढे प्रश्न विचारलेस तू? नीला म्हणते, नाही ग, विचारावेसे वाटले, पण मीही रीतिरिवाजांना बळी पडले आणि एकदाची बोहल्यावर चढले. म्हणजे एवढे मोठे प्रश्न विचारू नये, शेवटी ती काय करली, बोहल्यावर चढली. म्हणजे तिचं लग्न झालं. आणि मग कोरस जो आहे, कोरस म्हणजे बाकीचे सगळे जण म्हणतात शुभमंगल सावधान, आणि सगळेजण लग्नाची ऍक्शन करतात. आणि मग रंगमंचाच्या जे मध्यभागी मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे, तिथे मंगल आणि नीला राहतात, उभे राहतात. आणि बाकी सगळ्या त्यांच्याकडे पाठ करून उभ्या राहतात. आणि टिपिकल पाठवणीचे दृश्य म्हणजे नीला रडते आणि ती तिच्या आईला गळाभेट घेते आणि नंतर ते लग्न करून पुढे निघून जातात. तर अशा पद्धतीनं हा जो एक छोटासा प्रसंग आहे, हा छोटासा प्रसंग याच्यामध्ये दर्शविला गेलेला आहे. हा प्रसंग नेमका